हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज संडे आहे म्हणून आज आपण बनवणार आहोत एक पोटली डम्पलिंग्स। तर तुम्ही पाहू शकता मी काय काय साहित्य घेतले आहे। इथे 3 अंडे घेतले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक चॉप करून घेतले बारीक। तुम्ही त्याला वाटूनही घेऊ शकता। 1 चमचा सॉस घेतला आहे। इथे कोथिंबीर थोडीशी कापून घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत। इथं थोडासा ऑरिगॅनो घेतला आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतला आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर घेतला आहे, पत्ता कोबी 1 वाटी बारीक कापून घेतला आहे, 1 शिमला मिर्च कापून घेतली आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, 1 वाटी पीठ घेतलं आहे मैद्याचं। बनवण्यासाठी इथे तेल घेतलं आहे। चटणीसाठी तुम्ही पाहू शकता 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 मिरची पावडर 1 चमचा आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आहे, थोडंसं व्हिनेगर आहे आणि सोया सॉस आहे 1 चमचा। चला तर मग आपण पहिलं पीठ मळून घेऊया। यामध्ये थोडंसं पीठ ठेवायचं आहे आपल्याला लावण्यासाठी। त्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, 2 चमचे तेल टाकणार आहोत, 1 अंडे टाकणार आहोत, याला आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं। मला यामध्ये थोडंसं पाणी लागत आहे, तर थोडंसं पाणी टाकून आपण असं चपातीचं पीठ कसं मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे। पहा या प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर याला साईडला ठेवूया झाकून। पहा मी कढई गरम करायला ठेवली होती, यात आपण फक्त 2 चमचे तेल टाकणार आहोत, 2च चमचे। त्यामध्ये आपण हे अद्रक लसूण टाकणार आहोत चॉप केलेलं बारीक। याचा कच्चा पण जाण्यासाठी आपण याला फ्राय करत आहोत। यामध्ये टाकणार आहोत आपण 2 अंडे फोडून। या प्रकारे आपलं अंड्याचं झालं पाहिजे। यामध्ये मी काहीच नाही टाकलंय। आता याला आपण थंड करून घेऊया भांड्यात काढून दुसऱ्या। चला आपण चटणी वाटून घेऊया। यासाठी चटणीला खूप काही नाही लागत करायला, एवढं सगळं टाकायचं आहे फक्त आणि वाटून घ्यायचे आहे। हे सगळं मी यात ॲड करत आहे। मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, हे व्हिनेगर टाकलं आहे बघा, अर्धा चमचा आहे। वाटून घेऊया आपण। तर हे आपलं अंडा थंड झालेलं आहे। तर यात आपण टाकूया हे मसाले, ऑरिगॅनो, मिरची पावडर आणि काळी मिरी। कोथिंबीर, मिरची, शिमला मिर्च, पत्ता कोबी आणि आता यात शेवटी टाकतो आहोत चवीपुरतं मीठ। याला मिक्स करून घेऊया। पाहू शकता कसं झाला आहे आपला मसाला। तर आपण याचं डम्पलिंग बनवायला घेऊया। पहा कसं पीठ झालं आहे, याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। पहा मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत
आणि हे चाळणीला तेल लावून ठेवलं. तर आपले ते मोमोज बनवूपर्यंत पाण्याला उकळी येईल. तर आपण बनवायला घेऊया. मी असे छोटे छोटे गोळे केलेत बघा तुम्ही. आता मी याला लाटून घेते. खूप पातळ आणि असे लहानसे गोळे करून लाटून घ्यायचं आहे याला. तुम्हाला एक दोन करून दाखवते. असं 2 चमचे 1.5 चमचा भरायचं आहे याला. पाहू शकता कशा प्रकारे चिटकवायचं आहे याला. आणि मी आता याची अशी गाठ बांधणार आहे. याला म्हणतात पोटली. अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. खूप जास्त मेहनत नाही आहे याला. काय आकार देण्याची गरज नाही आहे. आकार आपोआपच येईन याला. हे अशी पोटली बांधून घ्यायची. आपल्या रेसिपीचंच नाव आहे एक पोटली ड्रम्पलिंग म्हणून. पहा, हे असे एका वाटीच्या पिठामध्ये 9 मोमोज तयार झालेले आहेत. त्याला आपण फास्टवर 5 मिनटं, नंतर मीडियम करायचं आहे आणि त्याला 15 मिनटं शिजू द्यायचं आहे. हा कसे झाले आहेत आपले ड्रम्पलिंग्स. तर याला थंड करून प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा कसे झाले आहे आपली पोटली. एक पोटली मी तुम्हाला एक कट करून दाखवते. शिजले का नाही कळेल तुम्हाला. किती मस्त पाहू शकता तुम्ही. पहा कसे झाले आहेत आपले एक पोटली ड्रम्पलिंग्स. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. तुमची गिन्नी रेसिपी.